मुरुडमध्ये देवा फाउंडेशनच्या पहिल्याच आमरण उपोषणाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. मुरुड आगाराने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर अनिकेत मेस्त्री यांनी दिला आहे. मुरुड आगारातील बससेवा सुरळीत, सुरक्षित व सक्षम करण्यासह मुरुड तालुक्यातील नागरिकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी देवा ग्रुप फाउंडेशनच्या वतीने कोकण विभागीय अध्यक्ष डॉक्टर अनिकेत प्रदीप मेस्त्री यांनी सहकाऱ्यांसमवेत मुरुड आगारासमोर आमरण उपोषण केले होते. मुरुड पनवेल बस सेवेचा विनाथांबा प्रवास, बस मार्गात बंद पडल्यास पर्यायी बसची व्यवस्था, गेल्या 12 वर्षांपासून बंद असलेला डिझेल पंप पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यवाही, मुरुड आगारात CNG पंप सुरू करण्यासह एकूण 22 मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे देवा फाउंडेशनच्या पहिल्याच आमरण उपोषणाला यश मिळाले असून मुरुड आगार प्रमुखांनी ज्यूस देऊन डॉक्टर अनिकेत मेस्त्री यांचे उपोषण सोडविण्याचा प्रयत्न केला. देवा फाउंडेशनचे डॉक्टर अनिकेत प्रदीप मेस्त्री यांच्यासोबत देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर शंकर गुरव, उपाध्यक्ष नरेश वसंत कर्णिक, कार्याध्यक्ष महेश भगत, सचिव रुपेश जामकर, संघटक भावेश शहा, नगरसेवक रुपेश रणदिवे, ॲडव्होकेट रुपेश पाटील, ॲडव्होकेट कुणाल जैन, नगराध्यक्ष आराधना दांडेकर, नगरसेविका प्रीता चौलकर, प्रांजली मकू, नगरसेवक मनोज भगत, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, कोळी समाज अध्यक्ष मनोहर मकू, अरविंद गायकर, युवा नेते कुणाल सतविडकर आदींसह असंख्य प्रवासी वर्गाच्या साक्षीने उपोषणास सुरुवात करण्यात आली होती. आज उपोषणाचा पहिला दिवस असताना ST महामंडळाकडून चर्चा करण्यासाठी रामवाडी पेंड येथून विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पाटील व मुरुड आगार प्रमुख चिन्मय आंबवकर हे उपस्थित होते. त्यांनी देवा ग्रुप फाउंडेशनचे डॉक्टर अनिकेत मेस्त्री व त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व सहकार्यांची भेट घेऊन समस्या निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले. यावर सुरुवातीला अनेक मुद्द्यांवर चर्चासुद्धा झाली, परंतु उपोषणकर्त्यांनी केलेल्या लिखित मागण्यांपैकी मंजूर मागण्या लिखित स्वरूपात देण्याचे सांगितले. मागण्या वेळेत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले असले तरी मुरुड आगाराने दिलेल्या आश्वासनाची वेळेत पूर्तता न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा डॉक्टर अनिकेत मेस्त्री यांनी दिला आहे. 3 महिन्यांनी मिटिंग झाली, अमुक हे जे माझ्या मागण्यात परत मिटिंग नाही, काही नाही, मिटिंगा घेऊन होत नाही. तर आपण सर्व नागरिक मुरुडचे एक आहोत. जर एकोपा राखला आणि एकोप्यानेच राहिलो ही मी कोटेश्वर चरणी प्रार्थना करतो की सर्वांना एकोप्याने राहण्याची बुद्धी दे तसं, आणि नंतर तरच आपलं हे स्वप्न साकार होणार आहे. आता हे कुठून मुलात करून जेव्हा सुरुवात झाली त्या देवा फाउंडेशनला, त्यावेळेला दादांचा म्हणजे मंडळ पुरवून उपाध्यक्ष अध्यक्ष यांचा फोन मला आला. ते म्हटलं चांगलं आहे ना सामाजिक कार्य करायला, आणि देवा फाउंडेशन इथे जागृत आहे हे लक्षात ठेवा. देवा फाउंडेशन राहणार आहे सामाजिक आरोग्य हे सगळं आमच्या हातून या सुविधा होणारच आहे, आणि त्याच्यासाठी ही विभागाची आम्हाला साथ आहे. आणि मी त्यांना आता आपण हे दिले, अधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे, हे सुद्धा आपले घ्या साहेब, साहेब कर्णिक साहेब जरा इथले प्रथम नागरिक नगराध्यक्ष मॅडम असतील आणि सगळे ज्येष्ठ आपले पदाधिकारी इथे जमले. सरांनी पूर्वी पहिल्या वेळेत मला पाहिजे तशी मनासारखी उत्तरं दिली नाहीत, पण त्यांनी वेळ घेऊन ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले. म्हणून मी प्रथम देवा ग्रुप फाउंडेशन आणि मुरुड जंजिरा पूर्ण तालुक्यामार्फत त्यांचे पुन्हा एकदा खरंच आभार मानतो की तुम्ही आमचे प्रश्न लवकर मार्गी लावलेत आणि आमच्या जनतेच्या प्रश्नांचा विचार केलात आणि मागण्या पूर्ण झाल्या असं मी जाहीर करून उपोषण मागे घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. आता ओके, थँक्यू. नमस्कार, जय कोकण, जय देवा. आज मुरुड जंजिरा या ठिकाणी देवा ग्रुप फाउंडेशनचं जे आमरण उपोषण होतं आणि ज्या काही आपल्या 22 मागण्या होत्या त्या मागण्यांचं सद्यस्थितीतले असलेले नवचर्चित तिथले डेपो मॅनेजर अंबावकर सर असतील किंवा त्यांचे DTA सर पाटील सर
आणि समस्त इथले वरिष्ठ पदाधिकारी गावातले व माजी नगराध्यक्ष असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील, यांनी या उपोषणास प्रत्यक्षरित्या लोकांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा देऊन आणि आपले 22च्या 22 मागण्या पूर्ण करून आपल्याला त्यांनी आज दिनांक 28/8/2026 रोजी ठीक दुपारी 3:13 आपल्याला मागण्या पूर्ण केल्याचं पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र आम्ही स्वीकारून आमचं आमरण उपोषण मागे घेत आहोत. परंतु या मागण्या पूर्ण करतेवेळी याच्यात जर कोणती दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आला तर हे उपोषण पुढच्या वेळेला अजून तीव्रतेने करण्यात येईल अशी मी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा अंबावकर सर तसेच त्यांच्या पूर्ण स्टाफचे आभार मानतो. आणि देवगुरु फाउंडेशनचा हा मुरुड जंजिऱ्यातला पहिलाच उपोषण आणि पहिलाच विजय आहे. त्यामुळे मी सर्व ग्रामस्थ आणि आमच्या देवगुरु फाउंडेशन संपूर्ण टीमचे पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.